मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी हैदराबाद गॅझेटच्या जीआरची मागणी मान्य झाल्यानंतर आता आरक्षणाच्या संघर्षाला नवे वळण दिले असून 1994च्या जीआरला धक्का देण्याची मोहीम सुरू केली आहे. धनगर आणि वंजारी समाजांना उपवर्ग करून ओबीसी अंतर्गत आरक्षण देणाऱ्या या जीआर विरोधात जरांगे यांनी रणशिंग फुंकलंय. मागण्या मान्य करण्यासाठी सरकारला नवे अल्टिमेटम दिले असून प्रत्येक जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदन देण्याचे निर्देश दिले आहेत. या निवेदनात पहिली मागणी 1994च्या जीआरची रद्द करणे, दुसरी 50% जास्त असलेल्या 2% कोट्याची रद्द करणे, तिसरी मंडळ आयोगानंतर 14% घुसखोरी केलेल्या बोगस जातींची आरक्षणातून बाहेर काढणे, चौथी प्रगत जातींची बाहेर काढणे आणि पाचवी समान जाती नसतानाही समान म्हणून आरक्षण दिलेल्या जातींची बाहेर काढणे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. 1994च्या जीआरनुसार तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या काळात 23 मार्च रोजी जारी झालेल्या या जीआरमुळे ओबीसी आणि VJ-8 वंजारी धनगर एकत्र येऊन धनगरांना 3.5% आणि वंजारींना 2% आरक्षण मिळाले, ज्यामुळे राज्यातील एकूण आरक्षण 34%वरून 50%पर्यंत वाढले. दसरा मेळाव्यात मुंडे बंधू भगिनींनी पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, जरांगे यांच्यावर टीका केल्यानंतर त्यांनी प्रत्युत्तर देत गोपीनाथ मुंडे यांच्या वारशाला आव्हान देताना म्हटले की प्रत्येक जातीच्या 18 पगडांसाठी लढणाऱ्या मुंडे कुटुंबाने मराठा आरक्षणाला समर्थन दिले, पण आमच्या ताटातलं घेऊ नका. तसेच बंजारा समाजाच्या 5% जागा खाल्ल्या, राव वाटाळ करून टाकल्या, छगन भुजबळांसारख्या नेत्यांना सांभाळण्यासाठी कोणी येणार नाही आणि तुमचे राजकारणातील नामोनिशाण मिटवून टाकू अशी धमकी दिली. धनंजय मुंडेंना खडसावताना अजित पवार यांचाही कार्यक्रम करण्याची धमकी देत ते म्हणाले की रक्ताने हात भरलेल्या लोकांनी माझ्या जातीवर बोलू नये, अन्यथा दोघांचाही बाजार उधळून लावीन. तसेच जानकर साहेबांना शहाणपणा करण्याचा सल्ला देत दादा अजित पवार योग्य नेते असल्याचे म्हटले. अजित पवार यांच्या समर्थकांनी जरांगे यांना छक्केपंजे करण्याचा प्रयत्न म्हणून हिणवले, तर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जरांगे यांच्या भाषेवर टीका केल्यानंतर त्यांनी हाकेंना तमाशातील बतावणी घर किंवा सोंगाडा म्हणून हिणवले आणि परळीची लाभार्थी टोळी असल्याचे आरोप केले. दुसरीकडे दसरा मेळाव्यातून समान आडनाव असलेल्या सर्वांनी कुणबी दाखल्यासाठी अर्ज करावा असे आवाहन करून वाद पेटविल्यानंतर ओबीसी नेत्यांनी जोरदार आक्षेप घेतला असून शेतीला नोकरीचा दर्जा देण्याचा नव्या मुद्द्यावर अभ्यास करण्याची गरज असल्याचे सांगितले. मुंबईतील आंदोलनानंतर विजयाचा गुलाल उधळणाऱ्या जरांगे यांच्या मागण्या थांबायला तयार नसून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर हा आरक्षणाचा संघर्ष धगधगत राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे, ज्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.